काय पगार नाही हो, तुमचे पगार कमी कसा जाते आम्हाला? नाशिकमधील निमाणी बस स्थानकाची दुरवस्था दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। आपण सध्या नाशिकच्या या निमाणी बस स्थानकावर आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर या बस स्थानकावर पडलेले खड्डे हे दिवसेंदिवस वाढत आहे। येणाऱ्या बसेस या खड्ड्यांमधून वाट काढताय आणि या ठिकाणी असलेल्या प्रवाशांना या खड्ड्यांमधून बस प्रवास करावा लागतोय। त्यामुळे या प्रवाशांचे अतोनात हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या निमाणी बस स्थानकाची ही दुरवस्था आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या बसमधून प्रवास करताना या खड्ड्यातून देखील प्रवास करावा लागतोय। त्यासोबत बस धरण्यासाठी जे प्रवासी बाहेर पडतात त्या प्रवाशांना या खड्ड्यातून आपली वाट काढावी लागते। एकंदरीत या ठिकाणी असलेल्या प्रत्येक बसमध्ये येणाऱ्या प्रवाशाला मोठ्या प्रमाणात जो आहे तो त्रास सहन करावा लागतोय। आणि या बसमधून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत ते दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेले चाकरमानी असतील, विद्यालयात जाणारे विद्यार्थी असतील, त्यासोबत कामगार असतील, हे सर्व प्रवासी आहेत ते या बसमधून प्रवास करतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। आपल्यासोबत काही बस प्रवासी आहेत। तुम्ही इथे आलात, खड्डे पडलेले बसमधून प्रवास करता, आता किती वेळ झालेले सांगितलेले आम्ही, पण नगरपालिका काही लक्ष घालत नाही त्यांच्याकडे। आणि आता डेपोवाल्यांचा तर त्यांचा संबंधच नाही आहे। डेपोवाल्यांचा तो आहे नगरपालिकेचा किंवा एस.टी. महामंडळाचा जे आहे त्यांचा संबंध आहे। त्यांनी ते खड्डे बुजवायला पाहिजे किंवा डायरेक्ट सिमेंटचा रोड करायला पाहिजे। त्यांनी सिमेंटचं टेन्शन नाही राहणार त्यांना। आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत। नगरपालिकेने खड्डे दुरुस्त करायला पाहिजे। सर्व म्हणजे प्रवाशांची व्यवस्था नीट केली पाहिजे। जसे बसची व्यवस्था नीट केली त्याप्रमाणे प्रवाशांना पाऊस न लागावा म्हणून व्यवस्था पण नीट केली पाहिजे। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी या प्रवाशांचे जे आहे ती या ठिकाणी येणारी जी दुरवस्था होती या बस स्थानकाची ती दुरुस्त केली पाहिजे। प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे। ज्याप्रमाणे बस स्मार्ट केलं आहे, शहर स्मार्ट होते, त्यासोबतच या ठिकाणचे बस स्थानक देखील स्मार्ट व्हावे अशी थेट मागणी आता या प्रवाशांकडून केली जाते। येणाऱ्या काळामध्ये आता या ठिकाणी प्रशासन नेमकं काय उपाययोजना करतं हे बघणं देखील आता महत्त्वाचं आहे। मागील काळामध्ये जर आपण बघितलं तर या बस स्थानकाची सर्वाधिक सुसज्ज असलेल्या बस स्थानकामध्ये गणना केली जात होती आणि या बस स्थानकाला आता सध्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे। आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या ठिकाणच्या बस स्थानकामध्ये येताना अनेक संकट दूर करून आपला प्रवास करावा लागतो अशी परिस्थिती आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।